मागं तुम्हाला ही सगळी जी काही जागा दिसते, ही सगळी जागा या सिनेमात वापरलेली होती. त्यावेळी वळू पळून जात असतो, तर ते सगळं शूटिंग इथं झालेलं होतं. असा एक शॉट लावलेला होता. समोर जे मंदिर आहे आणि हा जो नंदी दिसतोय, फॉरेस्ट होते आमच्या सोबत. हां त्यांच्या गाडीत बसून आम्ही माहूरच्या तिथून आलो आणि इथं उतरायचा शॉट होता. अच्छा, म्हणजे ते सुरुवातीला गाडीमध्ये बसून येतात तो वाला सीन काय? हा, पिवळी साडी. पिवळी साडी घातली तुम्ही. हा, म्हणजे आपले असंच चावडी बसलेलं दुकानं बिकानं लागली होती. हां. आम्हाला साईडला असं उभं केलं होतं. जिगर कलेजा साऊथचा पिक्चर अच्छा, त्याचं पण झालंय काय? त्याचं पण इथंच झालंय थोडं. इथे आता मी शूट करतोय आणि अगदी इकडे बाजूला एक वळूच दिसतोय मला. दिसतोय काय? एक वळू इथं आलेला आहे. नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे बुलेटवाला अक्षय या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी तुमचा दोस्त आरजे अक्षय. सगळ्यांचं स्वागत आहे नव्या कोऱ्या व्लॉगमध्ये. खूप दिवसापासून व्लॉग आलेला नव्हता, पण आज एक भन्नाट व्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्यासाठीच मी आणि माझी बुलेट एका गावामध्ये सध्या आलेलो आहे. आणि हे गाव पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातलं एक छोटंसं गाव आहे. या गावामध्ये यासाठी आलेलो आहे कारण याच गावामध्ये 20 वर्षापूर्वी एक मराठी सिनेमा शूट झालेला होता आणि तो सिनेमा ब्लॉकबस्टर होता. म्हणजे आजही तो कधी टी व्हीवर लागला ना तर मी आवर्जून पाहतो. आता तर तो यूट्यूबवर पण आला आहे. कालच हा सिनेमा मी यूट्यूबवर पाहिला आणि मला असं वाटलं की या सिनेमामध्ये जिथं शूट झालेलं आहे त्या ठिकाणी जावं आणि ती सगळी जी काही शूटिंग लोकेशन्स आहेत ती एक्सप्लोअर करावी. या गावाचं नाव आहे पिंपळे. पोमन पिंपळे नावाचं हे गाव आहे. पुरंदर तालुक्यातलं हे गाव. आणि 2007-08मध्ये या गावामध्ये वळू नावाचा जो सिनेमा आहे, जो उमेश कुलकर्णी सर यांनी दिग्दर्शित केलेला होता. याच्यामध्ये गिरीश कुलकर्णी सरसुद्धा ॲक्टिंग करत होते आणि त्यांनीसुद्धा हा सिनेमा लिहिलेला होता. गिरीश कुलकर्णी सर याच्यामध्ये जीवन नावाचं त्यांनी कॅरेक्टर केलं होतं आणि उमेश कुलकर्णी सर आणि गिरीश कुलकर्णी सर हे दोघेही मित्र होते आणि त्यांनी दोघांनी मिळून हा सिनेमा लिहिलेला होता. सिनेमा अगदी निरागस होता. प्रत्येक कॅरेक्टर जबरदस्त होतं. प्रत्येकाला रिलेट करणारं कॅरेक्टर होतं. जे जे लोक गावामध्ये राहतात ना त्या सगळ्यांना हा सिनेमा अगदी जवळचा आहे. माझ्याही अगदी जवळचा हा सिनेमा आहे कारण सगळे कॅरेक्टर निरागस होते. कुठेही ओढून ताणून अभिनय केला आहे असं नव्हतं. कारण या सिनेमामध्ये जबरदस्त ॲक्टर्ससुद्धा होते. म्हणजे दिलीप प्रभावळकर सर होते, निर्मिती सावंत मॅडम होत्या, मोहन आगाशे सर होते, वीणा जामकर होत्या, त्याचबरोबर ज्योती सुभाष मॅडम होत्या, अमृता सुभाष होत्या. तर असे जबरदस्त ॲक्टर या सिनेमात त्यांनी घेतलेले होते आणि त्याचमुळं हा सिनेमा अगदी जबरदस्त बनलेला होता. आणि फॉरेस्ट म्हणजे फॉरेस्ट अधिकारी जो वळूला पकडायसाठी या गावामध्ये होतो तो म्हणजे आपले अतुल कुलकर्णी सर. त्यांचासुद्धा जबरदस्त अभिनय होता आणि ते या गावामध्ये वळूला पकडायसाठी येतात आणि वळूला पकडण्याची जी काही स्टोरी आहे मग ती सगळी या गावामध्ये सुरू होते आणि त्याच्याच अराउंड हा सिनेमा फिरतो. म्हणजे वळूप्रती या गावामध्ये प्रत्येकाच्या वेगवेगळ्या भावना असतात आणि काहीजण विरोधात असतात, काहीजण वळूला प्रेम करत असतात. असं सगळं काही या सिनेमात दाखवलं आहे. आणि त्याचप्रमाणे गावातलं राजकारण कसं असतं, गावातले कॅरेक्टर कसे असतात ते सगळं ना या सिनेमात एक्सप्लोअर केलेलं होतं. तर याच सिनेमातली जी काही लोकेशन्स आहेत जी या गावामध्ये यूज करण्यात आली होती ती सगळी लोकेशन्स मी आज तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. सो चला मग या गावातली सगळी लोकेशन्स एक्सप्लोअर करूया. तर वळू सिनेमामध्ये ज्यावेळी वळूला ते शोधायला येतात आणि वळू बऱ्याच वेळा पळून वगैरे जात असतो आणि आपले जे फॉरेस्ट म्हणजे अतुल कुलकर्णी सर ज्यावेळी त्यांना वळूच्या मागे धावायला लागतं आणि वळू ज्यावेळी पळून जातो ते ज्यावेळी पकडण्यासाठी येतात ना ते याच घाटामध्ये शूट करण्यात आलं आहे. अगदी इकडे खाली जे गाव दिसतंय ते पिंपळे गाव आहे. आता थोडं मॉडर्न झालं आहे गाव पण छोटंच आहे. पण याच घाटामध्ये सगळं शूट करण्यात आलं. म्हणजे जे डोंगरातले सीन दाखवण्यात आले होते ना त्याच्यामध्ये शेवटला
पूर्ण क्लायमॅक्सचा सीन शूट झाला आहे. वळू पळून जात असतो आणि शेवटी वळूला पकडण्यात येतं. त्याचबरोबर अमृता सुभाष ही जी असते ती गावातल्या त्या मुलासोबत म्हणजे संजयसोबत पळून जाणार असते. तीसुद्धा इथेच झाडाच्या मागे लपून वगैरे बसलेली असते. शेवटी तो पण येतो आणि मग ते दोघेजण लग्न करायला पळून जातात. हे सगळं शूटिंग इथं झालं आहे. शेवटचा क्लायमॅक्सचा सीन इकडे शूट झाला आहे, जिथे अतुल कुलकर्णी सर वळूच्या मागे लागून वळूला पकडतात आणि मग सिनेमा शेवटाकडे वळतो. सिनेमामध्ये अजून एक जागा जी विशेष आहे ती म्हणजे एक महादेवाचं मंदिर दाखवण्यात आलं होतं आणि तिथे वळूला ज्योती सुभाष मॅडम ज्या आहेत त्या नेहमी प्रसाद ठेवत असतात आणि तिथे एक नंदी दाखवलेला असतो आणि त्या नंदीच्या एक्झॅक्ट बाजूला जो प्रसाद ठेवण्यात येत असतो नेहमी ज्योती सुभाष यांच्याकडून, ती जागा एक्झॅक्टली माझ्या माग आहे. इकडे ते मंदिर आहे आणि तिथे छोटा एक नंदी आहे आणि ते मंदिर बऱ्याच सीनमध्ये यूज झालं आहे. म्हणजे आता मागे जो वायडर शॉट दिसतोय असा सुद्धा शॉट सिनेमात वापरण्यात आलेला होता आणि काही तिकडचे क्लोजअप शॉटसुद्धा यूज केले होते त्या मंदिराचे. आणि हा भाग मोस्टली त्या सिनेमात वापरण्यात आलेला होता, जिथं एक प्रॅक्टिकलसुद्धा करण्यात येतं. जिथं आपले अतुल कुलकर्णी सर इथे लपून बसतात आणि तिथे प्रसाद ठेवायला सांगतात आणि वळू तिकडून येतो आणि मग त्याला इंजेक्शन मारण्याचा प्रयत्न होतो, पण मग चुकून तिथे एक कुत्रा येतो. तो सीन इथलाच आहे आणि इथे आता मी शूट करतोय आणि अगदी इकडे बाजूला एक वळूच दिसतोय. मला दिसतोय काय, एक वळू इथं आलेला आहे. सिनेमातला वळू मात्र दुसरीकडून आणलेला होता, पण हा जो वळू दिसतोय हा आता शूटच्या दरम्यान इथं आलेला आहे. अगदी मोठा वळू आहे हा सुद्धा. ही जी जागा आहे ती त्या मंदिराची जागा आहे जिथे तो प्रसाद वळूला ठेवण्यात येतो आणि तिथे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे शूट करण्यात आलं. ही ती जागा आहे. हे वडाचं झाड अजून आहे इथेच आहे तसं. इकडे आत बहुतेक हनुमानाचं मंदिर दिसतंय. जय बजरंगबली. आणि इथून काही सीन लावण्यात आले होते. म्हणजे अगदी या खिडकीच्या आतून काही सीन शूट करण्यात आले होते आणि असे लपून इकडे वळू येणार असतो त्यावेळी इथून काही शूट लावलं जातं. म्हणजे असा एक शॉट लावलेला होता. समोर जे मंदिर आहे आणि हा जो नंदी दिसतोय अगदी या नंदीच्या बाजूला इकडे ज्योती सुभाष मॅडम इकडे प्रसाद आणून ठेवत असतात नेहमी. या ठिकाणी बरेच सीन शूट करण्यात आले होते वळू सिनेमातले. आणि मागे हा त्यावेळी डोंगर वगैरे दिसायचा. हे झाड अजून इथं असंच आहे. त्यावेळी हा शेड वगैरे नव्हता, आत्ता शेड मारण्यात आला आहे. आणि साईडलाच हे पिंपळी नावाचं गाव. या ठिकाणी इथे तो प्रसाद नेहमी ठेवला जातो ज्योती सुभाष मॅडम यांच्याकडून. हा तो नंदी आहे आणि आतमध्ये तिकडे महादेवाची पिंड आहे. तर या ठिकाणी बरेच सीन शूट करण्यात आले होते वळू सिनेमातले. तो हा पॉइंट आहे. हा जो चौक दिसतोय हा पिंपळे गावातला अगदी मुख्य चौक आहे. म्हणजे
ग्रामपंचायतीसमोरचा हा चौक आहे आणि समोरून जो रस्ता दिसतोय ना बोळातून, तो रस्ता या सिनेमात वापरला आहे. म्हणजे अगदी सिनेमाच्या सुरुवातीला फॉरेस्ट म्हणजे अतुल कुलकर्णी आपली जीप घेऊन इकडे एंट्री घेतात गावामध्ये आणि इथून त्यांची गाडी समोर येऊन सरळ आतमध्ये येऊन इकडे एक घर आहे आणि त्या घराच्या समोर येऊन ही गाडी थांबते आणि ते घर इथंच आहे जे आता दिसतंय. हे जे घर आहे ते गावचे सरपंच म्हणजे मोहन आगाशे या गावचे सरपंच असतात आणि त्यांच्या घरासमोर येऊन ही गाडी थांबते आणि या घरामध्येच ते मग आत जातात. त्यांचं स्वागत होतं आणि आत मग गावचे सगळे लोक बसलेले असतात आणि तिकडे सुरुवातीची चर्चा, फॉरेस्ट, डॉक्युमेंटरी आणि हे सर्व ग्रामस्थ यांच्यामध्येची चर्चा होते. इथे ग्रामसभा भरते होळ सिनेमातली. आता थोडे इथं सिमेंटचे रोड वगैरे झालेत. हा जो चौक आहे या चौकामध्ये ग्रामसभा भरलेली दाखवण्यात आली होती त्यावेळी या कट्ट्यावर. पिंपळे गावामध्ये ना मला एक काकू भेटल्या आणि त्या काकू वळू सिनेमामध्ये त्यांनी छोटंसं काम पण केलं होतं. म्हणजे उमेश कुलकर्णी सरांनी त्यांना गावामध्ये येऊन डिरेक्टली कास्ट केलं होतं आणि त्यांच्या फॅमिलीमधले त्यांचे मिस्टर म्हणजे काका आणि काकू दोघांनी सुद्धा सिनेमात काम केलं होतं. त्या काकू माझ्यासोबत आहेत. काकू तुमचं नाव काय? सुमन तात्यासाहेब कदम. अच्छा, आणि तुम्ही सिनेमात काम केलं होतं? हो 20 वर्ष झाली आता त्या गोष्टीला. हो. काय केलं होतं काम म्हणजे काय, कुठल्या शूटमध्ये होता तुम्ही? त्यांच्या जीपमध्ये बसून इथं नऊवारी साडी वगैरे नेसून. हां, म्हणजे अतुल कुलकर्णी सरांच्या जीपमध्ये बसून जे हो. फॉरेस्ट म्हणतात हा त्यांच्या जीपमध्ये. फॉरेस्ट होते आमच्या सोबत. हां, त्यांच्या गाडीत बसून आम्ही माहूरच्या तिथून आलो आणि इथं उतरायचा शॉट होता. अच्छा, म्हणजे ते सुरुवातीला गाडीमध्ये बसून येतात तो वाला सीन काय? हा. अच्छा, आणि मग त्यांच्याशी काय बोलणं वगैरे झालं का त्यावेळी अतुल कुलकर्णी सरांसोबत? काय नाही, फक्त ते गाडी आली ते बाकीचे म्हणत होते आणि तसं त्यावेळेस नाही काय बोललं आणि झालं. काका पण होते म्हणे. हो. काकांनी काय केलं होतं शूटिंग? आणि ते त्यांनी पण तेच आम्ही दोघं बरोबर बसून आले होते. दिसता का तुम्ही सिनेमात? हो हो दिसतो की. अच्छा, तुम्ही बघा की त्याच्यावर मी सर्च आता परत बघेल तुमचं. सर्च मारू. आता मी काल रात्री बघितला होता सिनेमा. तिकडे पिवळी यायच्या- साडी, पिवळी साडी घातली तुम्ही. हा, आणि नऊवारी. काकांनी काय घातलं? धोतर आणि शर्ट. अच्छा, काकांचं वय किती आता? आता 70 आहे. म्हणजे त्यावेळी 50 एज होतं काकांचं हो. आणि तुमचं वय त्यावेळी असेल 45-40. आता कधी सिनेमा टीव्हीला आला की बघता का तुम्ही? आज आपण नाही बघितला, पण आता नाही बघितला बरेच दिवस. अच्छा, बढिया आहे. म्हणजे काकूंनी भारी म्हणजे सिनेमात शूट केलं आहे आणि त्यांना अजून पण त्यांच्या आठवणी आहेत आणि त्या मला सांगत होते. या काकांनी मला हेल्प केली इथं येण्यापूर्वी. काका हडपसर डेपोला ड्रायव्हर होते PMT मध्ये. आणि तुम्ही त्यावेळी पण मला सांगितलं की तुम्ही पण एका शूटमध्ये होता. कुठल्या शूटमध्ये होता त्यामध्ये? आम्ही म्हणजे आपले असंच चावडी बसलेलं, दुकानं बिकानं लागली होती. हां. आम्हाला साईडला असं उभं केलं होतं. आणि तो स्मशानभूमीतला सीन पण होता म्हटला की तुम्ही? तो मांजरेकरांचा होता ना. मांजरेकर होते का हे होते कोण ती टाक. गल्लीत गोंधळ, ते वडापाव आहे वगैरे ना, खायला. त्याचं अच्छा, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा पण इथं सिनेमा शूट झालाय. हो हो त्यावेळी कोण मकरंद सर वगैरे होते हो काय? हो हो. मकरंद सरांनी हे पण ते असतं. अभिजय ते कदम नाही का, भाऊ कदम आणि ते पण आते. परत कुलकर्णी ते ही, अजय. सयाजी शिंदे असतील. हा पोस्टर गर्ल मधली हिरोईन कोणती? कुठल्या आला? Poster पोस्टर girl गर्ल मध्ये पण मी म्हणजे काम आपली पोस्टर गर्ल मध्ये काम केलंय. हो हो. कुठल्या दुसऱ्या पोस्टर गर्ल म्हणजे आपली सोनाली कुलकर्णी. हा हा, सोनाली. ते आत्महत्या करते ना. त्यामध्ये काय काम केलं तुम्ही? काय नाही, फक्त सासूचं काम केलं. तिथून ते सुनेचं पिशव्या वगैरे बाहेर फेकून दिली आणि गाडी तिला बसून बाहेर जायच्या परत यायच्या बाहेर मोटर काढलं. अच्छा, तेवढं म्हणजे एक त्यांचं जे गावातलं घर दाखवलंय ते या गावात असतं का पोस्टर गर्ल मधलं? हा पोस्टर इथूनच दाखवलेले आहे ते. अच्छा, इथूनच झालं. म्हणजे बरीच शूटिंग तुमच्या गावात होतात म्हणजे. हो, हो. आता होतात का परत? आता 27 तारखेला आहे परत. कुठलं? 10,000 आहे सर. कुठलं ते पिक्चरचं नाव नाही कळलं मला, पण मराठीच आहे. हो. परत जिगर कलेजा साऊथचा पिक्चर. अच्छा, त्याचं पण झालंय काय? त्याचं पण इथंच झालंय थोडं. पोस्टर बिस्टर लागलेले होते इथं. अच्छा, हा. मग तुम्ही ऍक्टर दिसता. ऍक्टर फॅमिली दिसते म्हणजे तुमची सगळी. बढिया आहे मग. त्यावेळेस आहे ना, आमची इथं नाट्य हे वनभोजन असायचं ना. हां. दर वनभोजनाला म्हणजे नाटक असायचं गावात. अच्छा, तर मग ते हे आपले गावातले काही जण मिळून कलाकार म्हणून त्याच्यात आमचे मालक हा. काम करायचे नाटकात. काय ते बोला.
इथं जे घर दिसतंय ना, हे घर सध्या पडलेलं आहे, पण हे घर दाखवलं होतं दिलीप प्रभावळकर सर जे असतात आणि निर्मिती सावंत मॅम, त्यांचं हे घर होतं. आणि आत्ता हे पडलेलं आहे, यूज नाही करत. सगळं इकडे वाढलेलं आहे, सगळं कसपट वगैरे. 20 वर्षापूर्वी हे यूजमध्ये होतं आणि त्यावेळी दिलीप प्रभावळकर सरांचं घर या ओळू सिनेमामध्ये दाखवण्यात आलेलं होतं. अशी 2-3 घरंच फक्त या गावामध्ये सध्या आहेत, बाकी थोडं आता रिनोव्हेशन झालं आहे. तर या गल्लीमध्ये सुद्धा बरंच शूट करण्यात आलेलं होतं असं इथले लोक सांगतात. इकडे एक जुनं घर दिसतंय. तर अशी जुनी घरे जी होती ती सगळी पडली आहेत सध्या. असे बरेच दगडांचे जे ढीग सिनेमात दाखवले होते ते अजूनही बऱ्याच ठिकाणी आहेत, पण मोजकीच घरं सध्या शिल्लक आहेत. असं हे गेट आहे. ही जी गल्ली होती ही सुद्धा बऱ्याच ठिकाणी यूज झालेली होती. सध्या इथं सिमेंट रोड झालाय, पण आधी इथे अगदी गावात आल्यासारखंच, म्हणजे जुन्या गावात आल्यासारखं फील झालं. म्हणजे माझ्या गावामध्ये सुद्धा अशी घरं अजून आहेत. वळू सिनेमातलं हे गाव पिंपळे. थोडं गाव चेंज झालेलं आहे, 20 वर्ष झाली, पण गावामध्ये अजून पण हे गाव पण आहे ना ते टिकून आहे. म्हणजे इतकं मॉडर्न गाव झालं नाही. तर महाराष्ट्रातली बरीच गावं आहेत ना जी खूप मॉडर्न झालीत आणि त्यांचा जो काही गावचा टच आहे तो आता निघून चाललेला आहे. पण या गावात मात्र तो थोडाफार अजून टिकून आहे. आणि सिनेमावेळी ज्यावेळी शूट झालेला होता, सिनेमा ज्यावेळी शूट झाला होता त्यावेळेचं गाव तर हे अप्रतिम कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यात यशस्वी झालेत जे सिनेमाचे डिरेक्टर आहेत उमेश कुलकर्णी सर. तर आज या गावामध्ये येऊन मी काही लोकेशन्स पाहण्याचा प्रयत्न केला. थोडीफार लोकेशन्स इथं शूट करण्यात आली आहेत. बाकी काही लोकेशन्स आहेत ती कुसवडे नावाचं गाव आहे सातारा जिल्ह्यामध्ये, तिकडे ते स्टार्टिंगचं पोर्शन तिथं शूट करण्यात आलं आहे. सो हे गाव खूप विशेष आहे वळू सिनेमासाठी. आणि वळू सिनेमा ज्यावेळी रिलीज झाला त्यानंतर स्पेशल स्क्रीनिंगसुद्धा उमेश कुलकर्णी सरांनी या गावासाठी ठेवलेलं होतं. सो मराठी सिनेमातला एक माइलस्टोन ठरणारा हा सिनेमा होता वळू सिनेमा. जर तुम्ही पाहिला असेल हा सिनेमा तर नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला या सिनेमामधला कोणता पार्ट आवडला, परत कोणतं कॅरेक्टर तुम्हाला आवडलं, नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचा जो व्लॉग होता, छोटासा व्लॉग होता जिथं शूटिंग झालं होतं वळू सिनेमाचं, ते लोकेशन्स मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. पिंपळे नावाचं हे गाव आहे, तुम्ही पण इथं येऊ शकता. सासवडपासून अगदी 4-5 किलोमीटरवर हे गाव आहे. पुण्यापासून 35 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. अगदी छोटं गाव आहे आणि अगदी 10-15 मिनटामध्ये तुम्ही सगळं फिरून ही लोकेशन्स पाहू शकता. आणि व्लॉगच्या माध्यमातून तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहेच. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. त्याचप्रमाणे जर आवडला असेल तर सगळ्यांना शेअर करा. जे वळू सिनेमाचे फॅन आहेत, मराठी सिनेमाचे फॅन आहेत, त्या सगळ्या लोकांना हा व्लॉग शेअर करा. इंस्टाग्रामवर मला फॉलो करण्यासाठी RJ अक्की हे माझं इंस्टाग्रामचं पेज आहे. फेसबुकवर फॉलो करण्यासाठी RJ अक्षय हे माझा फेसबुकचं हँडल आहे. आणि जर व्लॉग आवडला असेल तर बुलेटवाला अक्षय हे माझं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण पुढचा व्लॉगसुद्धा खूप विशेष असणार आहे. सो स्टे ट्यून. टाटा, टेक केअर, बाय बाय.